नमस्कार पालक मित्र हो, आर.टी ॲडमिशन 2024च्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आपल्यासमोर आलेला आहे। आज 13 जून 2024 आज खऱ्या अर्थाने लॉटरीचा रिझल्ट येणे अपेक्षित होतं, परंतु असं काहीही झालेलं नाही। याची सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यानंतरची सुनावणी कधी होणार आहे, या सुनावणीचं कारण काय, की लॉटरी आज डिक्लेअर न होण्याचं काय कारण आहे, याची आपण डिटेल बघणार आहोत। तर आर.टी ॲडमिशन शिक्षण हक्क कायद्यानुसार आर.टी 25% आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली। मात्र काही शाळांनी आर.टीच्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले, त्यावर 12 व 13 जून रोजी न्यायालयात सुनावणी ही होणार होती, परंतु दोन्ही दिवशी सुनावणी होऊ शकली नाही। आता पुढील सुनावणी ही 18 जून 2024 रोजी होणार आहे। त्यामुळे आर.टी प्रवेशासाठी पालकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। न्यायालयाच्या सुनावणीनंतर प्रवेशाचा निर्णय हा घेतला जाणार आहे। तर आर.टी प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले। राज्यातील 9,217 शाळांमधील 1,05,399 जागांवरती प्रवेशासाठी 2,42,972 अर्ज आले आहेत। शिक्षण विभागातर्फे प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढली असली तरी प्रवेशाच्या परीक्षेत असणाऱ्या पालकांना प्रवेशासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत। या शाळांनी आर.टी 25% राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत। त्यामुळे शाळांच्या प्रवेशाचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यावर 12 जून रोजी सुनावणी घेतली जाणार होती, परंतु काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी सुनावणी होईल अशी अपेक्षा होती, परंतु आजही सुनावणी झालेली नाही। आता ही सुनावणी येत्या 18 जून रोजी होणार आहे। शासनाने पूर्वी केवळ शासकीय अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने आर.टी प्रवेश देण्याचा निर्णय हा घेतलेला होता। मात्र न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली। परिणामी शासनाला मागील वर्षाप्रमाणे केवळ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया नव्याने राबवावी लागली। दरम्यान या प्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या, परंतु त्यावर सुनावणी झाली नाही। आता 18 जून रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये या सुनावणीनंतर ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत। त्यामुळे पालकांना 18 जूनपर्यंत प्रवेशासाठी वाट पाहावी लागणार आहे। बऱ्याचशा पालकांनी अद्याप देखील आपल्या पाल्याचे ॲडमिशन हे कन्फर्म केले नाही, ते अद्यापही आर.टी ॲडमिशनच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु अशी तारीख पे तारीख देत राहिले तर पालकांच्या आता ही टेन्शन वाढणारी गोष्ट आहे, कारण पहिलीसारख्या महत्त्वाच्या वर्गात आतापर्यंत ॲडमिशन होणं हे गरजेचं आहे। कारण आर.टीच्या लॉटरी प्रोसेसनंतर देखील खूप डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ॲड्रेस व्हेरिफिकेशन, पूर्ण ही प्रोसिजर खूप लेंदी प्रोसिजर आहे। अद्याप देखील याच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्या कारणाने पालक आता चिंतित आहेत। तर आता यानंतरची पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे आणि त्या सुनावणीनंतर जे काही डिसिजन असेल त्यानंतर ही लॉटरी प्रोसिजर होणार आहे। तरी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। आर.टीच्या संदर्भात कोणतीही अपडेट आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।